जपानमध्ये मांस खाणारा विषाणू, जपानचे जीवनमान धोक्यात, जपानमधील भारतीय असुरक्षित, अशा अनेक बातम्या तुम्ही भारतीय न्यूज चॅनेलवर बघितल्या आहेत. पण आज आम्ही या मागची नेमकी सत्य परिस्थिती काय हे सांगणार आहोत. जपानमध्येच स्थानिक भारतीय लोकांशी संपर्क करून ही माहिती समोर आणली आहे. हा विषाणू खरंच धोकादायक आहे का? भारतातील नागरिक तिकडे किती सुरक्षित आहेत हेच ह्या व्हिडिओमधून मांडणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जपानमधील मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या बॅक्टेरियामुळे जपान आणि संपूर्ण जग धोक्यात आले आहे. कोरोनापेक्षा भयानक परिस्थितीला सामोरे जावं लागणार, जगाला दुसऱ्या एका महामारीला तोंड द्यावे लागणार असे अनेक मोठे दावे या बातम्यातून केलेले पाहायला मिळत आहे. हा बॅक्टेरिया आणि त्याची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे गंभीर आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही. पण ज्या पद्धतीने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले जात आहे ते चुकीचे आहे असे जपानमधील भारतीय समुदायाचे मत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या आजाराची लागण झाल्यानंतर 48 तासात त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे सांगण्यावर प्रसारमाध्यमे भर देत आहेत. पण सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये एकूण 941 लोकांना या आजाराची लागण झाली, त्यापैकी सुमारे 97 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी आतापर्यंत 977 लोकांना लागण झाली असून 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वसाधारणपणे या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो, परंतु लहान मुले, वयस्कर आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. मुख्य टोकियो शहरालगत योकोहामा, सायतामा, चिबा, सागामिहारा ही चिकटून असलेली शहरे आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण ही शहरे आहेत. त्याप्रमाणे टोकियो आणि या शहरांची एकत्र लोकसंख्या सुमारे 3,70,00,000 आहे. एवढी दाट लोकसंख्या असून सुद्धा जेव्हा संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा इथे आणि जपानच्या इतर भागात ट्रेन, शाळा, कार्यालये, मॉल, दुकाने कधीच बंद केली नव्हती. लॉकडाऊन हा प्रकारच जपानमध्ये लागू केला नव्हता. हे सगळं शक्य झाले होते इथल्या नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या सवयीमुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे, वेळोवेळी सरकारने घालून दिलेले नियम कटाक्षाने पाळल्यामुळे आणि सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे. अशीच परिस्थिती या नवीन बॅक्टेरियाबद्दल आहे. इथे सर्वजण शक्य तेवढी काळजी घेत आहेत. आजाराची लक्षणे असल्यास दवाखान्यात जाणे, मास्क वापरणे, अंगावर जखमा असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेणे अशा सूचनांचे सर्वजण पालन करत आहेत. इथले सरकार, यंत्रणा, जापानी नागरिकांबरोबर इथे राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांची सुद्धा तेवढीच काळजी घेत आहे. शिवाय जपानमधील भारतीय दूतावास सुद्धा इथल्या भारतीयांना वेळोवेळी मदत करण्यासाठी उपलब्ध असते. जपानमध्ये सुमारे 50,000 भारतीय राहतात. तशी ही जपानमधील भारतीयांची पहिलीच पिढी आहे. अशा बातम्या ऐकून पाहून भारतात राहत असलेले पालक खूप घाबरतात आणि विनाकारण मानसिक तणावाखाली येतात. भारतातील प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या जबाबदारीने प्रसारित कराव्या आणि सोबत जपान सरकार, इथले नागरिक अशा संकटांना तोंड देण्यास कसे सक्षम आहे हे सुद्धा सांगावे, जेणेकरून भारतात राहणाऱ्या आमच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. अशी विनंती जपानमधील भारतीय समुदायाकडून प्रसारमाध्यमांना केली जात आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.